हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। तर आज आपण चिकन फ्राईड राईस तयार केलेला आहे। तर दिसायलाच सुंदर नाही तर खायलाही खूप छान चिकन फ्राईड राईस लागतो। तर आज आपण हॉटेलमध्ये बनवतात तसा चिकन फ्राईड राईस घरामध्येच तयार केलेला आहे। खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण टेस्टी चिकन फ्राईड राईस तयार केलेला आहे। राईस तयार करण्यासाठी 1 किलो चिकन आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। 2 वाटी बासमती तांदूळ आपण घेतलेला आहे। तांदूळ आपण 2 वेळा पाणी घेऊन स्वच्छ धुवून घेणार आहे। तांदूळ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये जास्तीचे पाणी आपण घालून तांदूळ आपण अर्धा तास भिजत ठेवणार आहे। चिकन आपण धुवून घेतलेले आहे, त्यामध्ये 1-1.5 चमचे हळद पावडर घालत आहे। 1 चमचा भरून मी बारीक मीठ टाकत आहे। 1 चमचा आपण गरम मसाला टाकत आहे। 1 चमचा लाल तिखट पावडर टाकत आहे। थोडंसं आपण यामध्ये अजिनोमोटो टाकत आहे। अद्रक लसूण पेस्ट आपण 1-1.5 चमचे यामध्ये घालत आहे। 1 चमचे यामध्ये आपण विनेगर आणि काळी मिरी पावडर अर्धा चमचा टाकत आहे। तांदळाचे पीठ 3-4 चमचे टाकत आहे। चिकन 65 मसाला 1-1.5 चमचे टाकत आहे। तर चिकन आपण तळून घेणार आहे, त्यासाठी आपण सर्व मसाले चिकनला लावून घेणार आहे। कॉर्नफ्लॉवर 2-3 चमचे यामध्ये आपण घालत आहे। सर्व मसाले आपण चिकनला चांगले एकत्र मिसळून लावून घेणार आहे। मसाले चिकनला चांगले एकत्र लावून घ्यायचे आहेत। यामध्ये मी 1-2 चमचे दही टाकून परत हे सर्व मसाले आणि चिकन एकत्र चांगले मिक्स करून घेत आहे। तुमच्याकडे जर वेळ असेल तर हे असे लावलेले चिकन 10-15 मिनिटे मुरण्यासाठी ठेवून द्या, पण मी या ठिकाणी लगेच कढईमध्ये तेल टाकून तळून घेत आहे। तेल गरम करून घेतलेले आहे आणि गरम तेलामध्ये जेवढे चिकनचे पीस बसतील तेवढे मी घालून चिकन दोन्ही बाजूंनी तळून घेत आहे। चिकन छानपैकी तळून झाल्यानंतर आणि चिकनला असा कलर आल्यानंतर मी चिकन एका चाळणीमध्ये काढून घेत आहे। तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेला त्याला 15-20 मिनिटे झालेली आहेत। तर अशा पद्धतीने जगभरातील मसाले लावून आपण चिकन तळून घेतलेले आहे। तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेला तांदूळ आता आपण शिजवून घेणार आहे। त्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये 4-5 ग्लास पाणी गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये आपण चवीसाठी मीठ आणि थोडेसे आपण तेल टाकत आहे। गरम पाण्यामध्ये तेल आणि मीठ आपण एकत्र मिक्स करून घेत आहे। भिजवून घेतलेला तांदूळ आपण एका चाळणीमध्ये पाणी नितळण्यासाठी काढून ठेवलेला तो तांदूळ आपण आता गरम पाण्यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहे। तांदूळ आपण 7-8 मिनिटे गरम पाण्यामध्ये उकळून घेणार आहे, म्हणजे आपण पूर्णपणे भात शिजवून घेणार नाही तर थोडासा आपण कच्चा ठेवणार आहे। 7-8 मिनिटे गरम पाण्यामध्ये आपण तांदूळ उकळून घेणार आहे। ऑमलेट तयार करण्यासाठी मी एका वाटीमध्ये 2 अंडी घेतलेली आहेत। त्यामध्ये काळी मिरी पावडर आणि चवीसाठी मीठ टाकून कालवून घेत आहे। अंडीमध्ये काळी मिरी पावडर आणि मीठ टाकून चांगली फेटून घेणार आहे, त्याचे आपण ऑमलेट तयार करणार आहे। तांदूळ आपण 8-9 मिनिटे चांगला उकळून घेतलेला आहे। गॅस बंद करून असंच आपण तांदूळ या पाण्यामध्ये 1 मिनिट ठेवून देणार आहे। तर भात अजून आपण पूर्णपणे शिजवून घेतलेला नाही तर थोडासा अजून कच्चा आहे। चिकन तळून ज्या कढईमध्ये आपण घेतले त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊन त्यामध्ये आपण आता फेटलेले अंडे टाकून ऑमलेट तयार करून घेत आहे। दोन अंडी घेऊन त्यामध्ये काळी मिरी आणि मीठ टाकून आपण फेटून घेतलेले आहे आणि 1 चमचा तेलामध्ये आपण अंडा फ्राय करून घेत आहे आणि तयार केलेल्या ऑमलेटचे आपण असे तुकडे करून घेत आहे। शिजवून घेतलेला भात आपण आता एका चाळणीमध्ये घेऊन भातातील पाणी आपण गाळून घेत आहे। 1 चमचा तेल टाकून आपण तांदूळ एकत्र थोडासा हलवून एकत्र मिक्स करून घेणार आहे।
तर असा पोलार हाताने आपण थोडासा एकत्र मिक्स करून घेणार आहे। चिकन तळून घेतले त्याच कढईमध्ये आपण चिकन फ्राईड राईस तयार करत आहे। त्यासाठी आपण 1-1.5 पळी तेल घातलेले आहे। तेल आपण सर्व कढईमध्ये सगळीकडे पसरवून घेणार आहे। कढईतील तेल चांगले गरम केलेले आहे। त्यामध्ये मध्यम 2 आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि कांदा मोकळा करून घेतलेला आहे। म्हणजे कांदा उभा चिरून एक पाकळी अशी त्याची मोकळी करून घेतलेली आहे। गॅसच्या मोठ्या आचेवरती आणि गरम तेलामध्ये कांदा आपण सतत असे परतून भाजून घेत आहे। यामध्ये 2 शिमला मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, त्याही आपण कांद्याबरोबर हाय फ्लेमवरती तळून घेत आहे। 5-6 हिरव्या मिरच्या आपण उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, त्याही आपण गरम तेलामध्ये परतून भाजून घेणार आहे। यामध्ये चवीसाठी थोडंसं मीठ टाकून परत हे सर्व आपण परतून घेत आहे। कांदा मिरची भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण तळून घेतलेले चिकन टाकून परतून एकत्र मिक्स करून घेत आहे। चिकन परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा सोया सॉस घालत आहे। सोया सॉस घातल्यानंतर परत हे आपण चिकन परतून घेत आहे। सोया सॉस घातल्यानंतर 2 मिनिटे हाय फ्लेमवरती आपण चिकन परतून घेतलेले आहे। यामध्ये आता आपण शिजवून घेतलेला राईस घालत आहे। यात आपण चवीनुसार मीठ टाकत आहे। विनेगर 1 चमचा आपण यामध्ये टाकत आहे आणि यामध्ये आपण थोडेसे अजिनोमोटो म्हणजेच चायनीज मीठ असतं ते टाकत आहे। 1-1.5 चमचे रेड चिली सॉस टाकून आपल्याला हे सर्व परतून घ्यायचे आहे। टॅमॅटो रेड कलर मी थोड्याशा पाण्यामध्ये वाटीमध्ये तयार करून ठेवलेला, ते कलरचे पाणी आपण आता राईसमध्ये सगळीकडे पसरवून टाकत आहे। यात आपण 1-1.5 चमचे रेड चिली सॉस आणि 1-2 चमचे आपण शेजवान चटणी टाकत आहे। पुदिना आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो आता यामध्ये टाकत आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घेणार आहे। यामध्ये अजून आपण 1 चमचे शेजवान चटणी टाकून परतून घेत आहे। 1 चमचा काळी मिरी पावडर टाकून आपण परतून घेत आहे। गॅस बंद करून कांद्याची पात टाकून आणि फ्राय केलेला अंडा टाकून परत आपण फ्राईड राईस परतून घेत आहे। तर अशा सोप्या पद्धतीने हॉटेलगत आपण चिकन फ्राईड राईस घरच्या घरी तयार केलेला आहे आणि हा चवीला अतिशय खूप छान पद्धतीने तयार झालेला आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील। आणि अशा सोप्या पद्धतीने घरच्या घरी फ्राईड राईस तयार करा। रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा
आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.